बाळासाहेब तावरे, विश्वासराव देवकाते पाटील, दत्तात्रय येळे, संभाजी होळकर, सचिन सातव, पोपटराव गावडे, विक्रम भोसले, रुपाली जराड, सरपंच संभाजी किरवे, सईद बागवान, सुशांत जगताप, सुभाष चांदगुडे, अशोकराव साळुंके, वसंतराव घनवट, अनेक कार्यकर्ते, वेगवेगळ्या संस्थांच्यावर काम करणारे सर्व आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, संघटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करणारे सर्व सेलचे प्रमुख, सर्व पदाधिकारी, आजी माजी, पंचक्रोशीतील जमलेले सगळे माझे बांधव, पत्रकार मित्र, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण ह्या पेट्रोल पंपाच्या उंडोडीकडे पठार पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाच्या करता इथं एकत्र जमलोय ते आपले सभापती मार्केट कमिटीचे सुनील पवार, उपसभापती निलेश लडकत, सचिव अरविंद जगताप, सर्व संचालक बोर्ड, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, अनेक बदल होत आहेत आपल्या परिसरामध्ये. रस्ते आपण चांगले करतोय, वेगवेगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये आणखीन अधिकची भर घालण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कधीच कामं संपत नसतात. आता काल देखील मी उरळी कांचनची पोलीस स्टेशनचं उद्घाटन करून आलो आणि सुप्या परगणा परिसरामध्ये मी सांगितलं होतं की मी येतोय, अधिकाऱ्यांना घेऊन येतोय, तिथं आपण चर्चा करू. आपल्या परिसरामध्ये शिरसाईचा विषय आहे, सुपा परगणा परिसरामध्ये जनाईचा विषय आहे, पलीकडच्या बाजूला पुरंदर तालुका आणि काही बारामती तालुक्यातला भाग, तिथं पुरंदर उपसा सिंचन योजनेचा विषय आहे. योजना झाल्या तरी वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्ट्रिक पंप कधी बिघडतात, कधी मोटारी त्या ठिकाणी बिघडतात, कधी पाईपलाईन कुठं लिकेज होते, मेंटेनन्स तो करावा लागतो. आता पूर्वीच्या काळामध्ये हीच गोष्ट जनाईच्या बाबतीत, शिरसाईच्या बाबतीमध्ये, म्हणून मी काल सांगितलं की मी सोलर सिस्टीमवर ती उपसा सिंचन योजना ह्या तीनचा उल्लेख केला, त्या घ्यायचा माझा प्रयत्न आहे. प्रांतांना सांगितलेलं होतं की आपल्या बारामतीमध्ये जिथं बॅरन लँड आहे, कारण आपल्या पलीकडच्या बाजूला शिरसुफळच्या परिसरामध्ये आपण 50 मेगावॉटचा वीज निर्मिती प्रकल्प उभा केला. तो सरकारी होता, महावितरणचा होता. तशा पद्धतीनं आपल्या बारामती शहराला लागणारी वीज स्ट्रीट लाईटची आणि बारामती शहराच्या करता काही पंपिंगच्या करता लागणारी वीज, आपल्या जनाई शिरसाईला लागणारी वीज आणि पुरंदरला लागणारी वीज, कारण दिवसेंदिवस पाणीपट्टी वाढते, विजेची बिलं वाढतात आणि म्हणून त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या सहकाऱ्यांना एक दिलासा मिळावा म्हणून हा प्रयत्न करायचं मी ठरवलेला आहे. अर्थात ते कशामुळं, तर मी आज सरकारमध्ये तुमच्या सगळ्यांच्यामुळं उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. मध्ये 1 वर्षाच्या काळामध्ये आपलं सरकार नसताना अनेक आपली कामं ही एकदम त्याची गती थांबली. रस्त्याच्याही संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या मंजुऱ्या घेतलेल्या होत्या, परंतु त्याला स्थगिती मिळाली. 25-15च्या कामाला स्थगिती मिळाली, इतर पण वेगवेगळ्या कामाला स्थगिती मिळाली. काही कामं चालू होती पण त्याला निधी मिळत नव्हता. पिण्याच्या पाण्याच्या योजना पण हातामध्ये घेतलेल्या होत्या की पावसाने ओढ दिल्यानंतर देखील माझ्या जिरायत भागातल्या प्रत्येक गावाला काही झालं तरी टँकरची व्यवस्था न करता त्यांना पाणी उपलब्ध झालं पाहिजे म्हणून मोठे मोठे, जसं बारामतीत आल्यानंतर तुम्ही बघता स्टोरेज टँक, पाणी साठवण्याचे टँक, जे आता इथनं तुम्ही बारामतीला जात असताना किरण गुजरच्या वस्तीच्या अलीकडं डावीकडं तांदूळवाडीची हद्द आहे, तिथं पण मोठा तलावाचं काम चाललेलं आहे. पुढं गेल्यानंतर पूर्वी असे 4-5 छोटे छोटे मातीचे भरावे होते, मातीचे तलाव होते, ते सगळे काढून तिथं RCCचा एक मोठाच्या मोठा तलाव केला. बीजी घाऱ्यांच्या जमिनीमध्ये आत्ता एक मोठा तलाव केला आहे. पलीकडे जळोचीला एक मोठा तलाव केला आहे. का तर एवढी मोठी बारामतीची लोकसंख्या वाढतीये, त्याही शहराला कसल्याही प्रकारचा दुष्काळ आला
तर माझ्या आया बहिणींना आणि माझ्या बारामतीकरांना वणवण पाण्याच्या करता फिरावं लागू नये, आणि त्याकरता हा सगळा आपण खटाटोप करतोय. सुदैवाने तुमच्या सगळ्यांनी मला 30-32 वर्ष राजकीय जीवनामध्ये साथ दिली. खासदार, आमदार, राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, आणि त्याच्यामुळं मला पण त्या अनुभवातनं बऱ्याच गोष्टी, कुठली विकासाची कामं कशा प्रकारे पाठपुरावा करून करायची, कशा प्रकारे निधीची तरतूद करायची, बजेटमध्ये कशी कामं घालायची, पुरवणी मागण्यामध्ये कशी कामं घालायची, आणि त्याच्यातून अल्पसंख्याक समाज, माझा मागासवर्गीय समाज, माझा भटका समाज, अशा वेगवेगळ्या घटकाला पण ज्या योजना असतात, किंवा बेघर लोकांच्या करता घरबांधणीचा कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना. परवा मी पंतप्रधानांच्या बरोबर कार्यक्रमाला होतो, मी, एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. त्यावेळेस 15,000 घरांचं वाटप आम्ही बेघर लोकांना त्या ठिकाणी केलं. फार सुंदर टुमदार अशा प्रकारचे फ्लॅट त्यांना दिले. तशा पद्धतीनं पण आपण बारामतीमध्ये, आणि आजच मला अधिकाऱ्यांनी 4-5 गावांची नावं दिली आणि ते म्हणले की दादा, इथंही तुम्ही जरा थोडं लक्ष घातलं तर गरीब बेघर लोकांना, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वप्न असतं की माझं स्वतःचं चांगल्या प्रकारचं घर असावं, ते साकार करण्याच्या करता देखील माझा प्रयत्न चाललेला आहे. आत्ताच मार्केट कमिटीच्या बद्दल सुनील पवारांनी बरंच काही सांगितलं. करोडो रुपयाच्या योजना, म्हणजे आजपर्यंतच्या इतक्या इतिहासात अनेकदा आपल्याकडं वेगवेगळी महत्त्वाची पदं देखील होती. मुख्यमंत्री पद देखील आपल्याकडे 4-4 वेळेला होतं, परंतु त्या काळामध्ये देखील अशा योजना दुर्दैवाने मंजूर होऊ शकल्या नाही. आता मात्र मी त्याच्यामध्ये लक्ष घालून, माझ्या माहितीप्रमाणे मार्केट कमिटी बारामती यांची जवळपास 60-65 कोटी रुपयांची कामं चाललेली असतील. 65 कोटी रुपयाची. आज मार्केट कमिटीचा सेस फंड किती आहे? बाकीच्या मार्केट कमिटीची काय अवस्था आहे? सुप्यामध्ये जागा घेतली त्यावेळेस सुप्याचा तलाव खोल करत असताना आपला मार्केट कमिटीची जागा एकदम खड्ड्यात होती. ती एवढी उचलून घेतली, जवळपास काही ठिकाणी 8-8 फूट, 9-9 फूट, 6-6 फूट भरून लेवल त्याची त्या ठिकाणी केलेली आहे. माझ्या सुप्यामध्ये देखील मी सहज विचार करत होतो, डेपे पण माझ्याबरोबर होते, तर रस्ते आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना सुपा आणि सोपा परगणाच्या परिसरामध्ये तुमचा विश्वास बसणार नाही, 1000 कोटीची कामं चालली आहेत. 1000 कोटीची कामं. एक आमदार वर्षाला 5 कोटी रुपये त्याला आमदार निधी मिळतो. फार तर प्रयत्न केला तर 30-40-50 डोक्यावरून पाणी 100 कोटीची कामं. मी फक्त सुपा परगणा परिसरातली आणि आजूबाजूच्या परिसरातली सांगितलेली आहे. बारामतीमध्ये आल्यानंतर देखील तुम्ही बघता की काय कामं चाललेली आहेत. अर्थात हे सगळं होत असलं तरी पाण्याचा गहन प्रश्न आहे. पाणी दिवसेंदिवस शेतीचं कमी होतं आहे आणि माणसांना आणि जनावरांना प्यायला द्यावं लागतं आहे. मध्ये दुधाचा धंदा अडचणीत आला. पोपटराव आणि बाकीचे सगळे माझे सहकारी भेटले, पोपटराव गावडे आणि इतर सहकारी संचालक बोर्ड दूध संघाचं, दादा याच्यामध्ये अनुदान द्यावं लागेल. आम्ही निर्णय घेतला किंवा तुम्ही 27 रुपये शेतकऱ्यांना द्या, आम्ही तुम्हाला 5 रुपये डायरेक्ट अकाउंटला त्या ठिकाणी DBTद्वारे त्या शेतकऱ्याच्या टाकतो. तशा पद्धतीनं 1 जानेवारीपासून आपण त्या बाबतीमध्ये सुरू केलेलं आहे. भावना एवढीच आहे की माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातामध्ये 10-15 दिवसाला पैसा येतो, त्याच्यातनं त्यांचं प्रपंच नीटपणे चालतो. सायलो सिस्टीममुळं खूप चांगल्या प्रकारे आता हिरव्या चाऱ्याचा प्रश्न सुटलेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्याचा उपयोग बारामतीकरांनाही व्हावा आणि माझ्या महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना पण व्हावा. आणि त्याकरता एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, मी आणि माझ्या सगळ्या राधाकृष्ण विखे पाटील त्या खात्याचे मंत्री आहेत, आम्ही सगळ्यांनी तो निर्णय घेतला. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, बारामतीमध्ये फक्त 5 पंप होते. एक लेंगरेकरांचा, दुसरा दात्यांचा, तिसरा पुरंदऱ्यांचा, चौथा सराफाचा आणि 5वा तोप्यांचा. आज लेंगरेकरांचा पंप अडचणीत आला, तोप्यांचा पंप दूध संघाला विकला.
सराफाचा पंप मला वाटतं चालू आहे, तो चालू आहे. पुरंदरेंचा पंप गेला, दात्यांचा पंप पण पोपटरावनी घेतला, म्हणजे दात्यांच्याकडनं गेला. अशा पद्धतीनं घटना घडल्या. परंतु नंतर मी विचार केला, मी महाराष्ट्रात फिरत असताना खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी यांची सगळी माहिती घेत असतो, कोणाची काय अवस्था आहे. काही ना काही वेगवेगळे उद्योग काढून त्याच्यातून तुमच्या माझ्या मुलांना मुलींना रोजगार पण मिळावा आणि उत्पन्न पण त्या संस्थेचं वाढावं म्हणून मार्केट कमिटीला तर फार लवकर पंप मंजूर होतात. आत्ताच मी CNGचा पण पंप इथं शेजारी अजून जागा शिल्लक आहे तिथं द्यायला सांगितला, यांनाही द्यायला सांगितलं. माळेगावच्या पलीकडं दूध संघाला पण द्यायला सांगितलं. ज्या व्यक्तीचं कडनं ते पंप मिळतात ते मला म्हणले, दादा डिटेल पाठवा, ते देतो. ग्राहकाची सोय करायची. माझ्या शेतकऱ्याला, माझ्या सहकार्याला, बाहेरनं येणाऱ्या जो कोणी तिथला प्रवासी आहे त्याला त्याच्या गाडीमध्ये CNG असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, चांगल्या प्रकारचं मिळालं पाहिजे. आणि एक लोकांची भावना आहे. माझाही पेट्रोल पंप आहे MIDCमध्ये, पण लोकांची भावना संघ, संस्था, साखर कारखाने ह्या पंपावर चांगलं डिझेल पेट्रोल मिळतं असा ठाम विश्वास माझ्या शेतकऱ्यांचा आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं शेवटी त्यांचं वाहन पण चांगलं चाललं पाहिजे, ॲव्हरेज पण चांगलं त्या ठिकाणी त्यांना मिळालं पाहिजे. अशा प्रकारे आपण सगळेजण काम करतोय आणि त्याच्यातनं पंप वाढलेत. माझ्या माहितीप्रमाणे आता मार्केट कमिटीचेच 1, 2, 3, 4 आणि हा 5वा 5 पंप झालेले. कुणी काही विचार केला होता की आपल्या फक्त बारामती मार्केट कमिटीचे 5 पंप होतील? त्याच्यामध्ये आता ही जागा भैरवनाथ शिक्षण मंडळ जे उंडोळीकडे पठारचं आहे त्याच्यामध्ये नारायणराव स्वर्गीय आणि बाकीचे सगळेजण ती संस्था त्या ठिकाणी पाहिजे. आणि ती जागा आज अशी तसं बघितलं तर थोडीशी दुर्लक्षितच होती. आज 30,000 रुपये भाडं दर महिन्याला, म्हणजे 12×36 3,60,000 रुपये महिन्याचं भाडं, वर्षाचं भाडं हे त्या संस्थेला मिळायला लागलं. संस्थेला पण गरज होती. आज 1 एकरात कसलंही उत्पन्न काढलं असतं तर 3,60,000 रुपये झाले नसते नेट प्रॉफिट. आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीनं काहीतरी मार्ग काढायचा. जागा असणाऱ्याला पण त्या संस्थेला मदत झाली पाहिजे. आपल्या जी संस्था पेट्रोल पंप चालवते त्यांनाही मदत झाली पाहिजे. माझी एवढीच सुनील तुम्हाला आणि निलेश आणि बाकीच्या तुमच्या टीमला विनंती आहे, हे तुम्ही माझा एक चौकस बुद्धीचा स्वभाव आहे. गेल्यानंतर कशी झाडं लावलीत, स्वच्छता आहे का, नीटनेटकं केलं आहे का, ग्रॅनाईट कसा बसवला आहे, बोर्ड कसा लावला आहे, लाईटची व्यवस्था नीट आहे का, वगैरे वगैरे, प्लिंथ लेवल नीट घेतली का, अशा पद्धतीनं मला सवय. अर्थात सर्वांच्या भल्याकरताच मी त्या गोष्टीचा उपयोग करून घेतो. परंतु त्याचबरोबर आमचा जो स्टाफ असतो त्याला किती सॅलरी हे पण विचारतो. तिथं विचारल्यावर कळलं 8,000 रुपये महिना. आता खुरपणीची बाई पण 8,000 होती ना. खुरपणीची बाई काय चाललंय भावकीचं मला काही कळत नाही. अरे काही सगळंच काही कमवायला बसलेलं नसतं. काही वेळेस नो प्रॉफिट नो लॉस आणि लोकांची ही सुविधा आहे. मार्केट कमिटीनं माझ्या शेतकऱ्यांना बियाणं किंवा औषधं, खतं किंवा त्यांचा माल व्यवस्थित घेऊन त्याला कशी बाजारपेठ चांगली मिळेल ते. आत्ता तू ज्याचा उल्लेख केला रेशमाचा, परवाच मी आढावा घेत होतो. त्यावेळेस वस्त्रोद्योग डिपार्टमेंटच्या अंडर हे रेशीम उद्योग येतो. त्याच्यामध्ये 9 कोटी रुपये बारामतीला मंजूर केलेले आहेत. तुम्हाला माहीत नाही, मी सतत तुमच्याला भेटू शकत नाही. माझ्याकडे प्रचंड गर्दी असते, प्रचंड व्याप असतो. पण ज्यावेळेस मी आढावा घेत असतो त्यावेळेस महाराष्ट्राला देत असताना तिथं कुणाला द्यायचं तर बारामतीचा जरा वर नंबर लागतो म्हणून करोडो रुपयाची कामं चाललेली. तुम्ही बघा, कॅनॉलचं सुशोभीकरण बघा, नदी सुधारचा कार्यक्रम बघा,
काल मी सोप्यामध्ये सांगितलं, तुमच्या इकडचा बंधारा घेतोय पार आंबीपासून शेवटपर्यंत गुडवणीपर्यंत सगळे केटीवेअर वेगळ्या पद्धतीनं त्याला 40 कोटी रुपये मंजूर केले. परंतु मला डुबलनी सांगितलं की दादा अजून काही पैसे लागतील, ते पण त्या ठिकाणी देतो. त्यांना टेंडर काढायला सांगितलेली आहेत आणि पावसाचं पडणारं पाणी तिथल्या तिथं अडलं पाहिजे. तिथून साईडनं पाण्याने प्रवाह काढता कामा नये, जमीन वाहून जाता कामा नये, अशाही प्रकारचा प्रयत्न आपण करतोय. पुरंदर उपसा सिंचन योजनेला पण 60-65 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्याच्यातून पण तिकडची कामं आपण करतोय. CSR मधनं आपण त्या ठिकाणी कामं करतोय. आजच एक CSRच्या माध्यमातून तुमच्या माझ्या बारामतीमध्ये एका हॉस्पिटलमध्ये 60 पेशंटला डायलिसिसची सुविधा, तुमचा माझा सरकारचा 1 रुपया नाही, सगळा पैसा CSR देणार, ती कंपनी देणार. आणि तिथं सिल्वर ज्युबिली हॉस्पिटलचा वरचा टॉपचा मजला, तिथं 60 बेड लावून तिथं डायलिसिस द्यायची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतोय आणि रिझनेबल दरात. आत्ताच मला, मी त्या डॉक्टरचं नाव घेत नाही, परंतु एकाने पत्र दिलं, म्हणले मग आमचं इतकं वाईट पत्र दिलेलं आहे की न सांगितलेलं बरं. मला कधी कधी माझ्या मोबाईलमध्ये की दादा माझ्या वडिलांना मी घेऊन हॉस्पिटलमध्ये, आपल्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो, परंतु तिथे इतके उपचार चांगले झाले की माझे वडील धडधाकट झाले, मी त्यांना घरी घेऊन चाललो. अशा करताच आपण ती हॉस्पिटल बांधलेली. आता मेडदला इतकी बेकार जमीन होती, ही बरी म्हणायची पाळी आली. इतकी बेकार, अक्षरशः येड्या बाबळी उगवलेल्या होत्या. माडाची प्लॉट होता, तो ताब्यात घेतला. तिथं आज ज्या प्रकारचं काम चाललेलं आहे आयुर्वेदिक कॉलेजचं, झाल्यानंतर तुम्ही म्हणाला याला आपण मेडदमध्ये आहे का, कुठं आहे असं म्हणला, नाही म्हणला तर नावाचा मी अजित पवार म्हणणार नाही. एवढंच नाही, तुमचं इकडं चांदगड आपल्या बऱ्हाणपूरला समोरच्या बाजूचं माळ कसं होतं, तिथं स्टोन क्रशर होता. आता चक्कर मारावर काय झालंय तिथं. आत्ता तर 250 कोटी रुपये दिलेत, पुन्हा 150 का काहीतरी कोटी रुपये मंजूर केलेत. आणि बाकीचा पण सगळा परिसर त्या ठिकाणी मी देवेंद्रजींना पण सांगितलंय, मी आणि देवेंद्रजी त्या उद्घाटनाला आणि आपल्या ST स्टँडच्या उद्घाटनाला येणार आहे. ST स्टँड तर असं झालं की तुम्हाला महाराष्ट्रात कुठे ST स्टँड बघायला मिळणार नाही. आणि हे काय येड्या गाभाळ्याचं काम नाही, ते असं होत नाही. त्याला मरमर तिथं मारावं लागतंय, सकाळी 6ला जाऊन तिथं बसावं लागतंय. त्यावेळेस संस्था उभ्या राहतात, त्यावेळेस इमारती उभ्या राहतात. आजही अधिकारी पण त्याच्यात मला साथ देतात, पदाधिकारी साथ देतात, तुम्ही आशीर्वाद देता आणि त्याच्यामुळे आम्हाला हुरूप येतो आणि म्हणून ही कामं करतात. आज पण उंडवडीकडे पठारची माझी मुलं मुली मला भेटली, बाकीचे सहकारी भेटले, कार्यकर्ते भेटले, सरपंच भेटले. तिथं जरा मी आपल्याला सगळ्यांना स्पष्ट सांगतो, तुम्ही अनेक प्रमुख महत्त्वाचे दोन्ही ठिकाणी बसलाय. कामं करताना कधी कधी चूक होते. माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, जो काम करतो तोच चुकतो. जो कामच करत नाही ते कशाला चुकेल. चला कामच करत नाही तर कसं चूक होईल कशी. त्याच्यामुळे मला तिथं थोडंसं तर सबवेच्या मध्ये पाणी साठतंय, आपला तलाव वर राहिलाय, ते सबवे खाली गेलाय, तो भरलाय, जरा अडचणी आहेत. तिथं काही ताबडतोब काही सूचना मी दिलेल्या आहेत. नितीन गडकरी साहेबांना पण मी पत्र देतो दिल्लीला जाऊन, आणि तिथं दुसरा काही पर्याय जो इकडच्या बाजूला आपण केलेला आहे तसा काही पर्याय काढता येतो का. परंतु त्याला 40 कोटी रुपये ॲडिशनलचे लागतात. कुठलंही जर नवीन काम काही करायचं म्हटलं, काही बदल करायचं म्हटलं तर फार मोठी रक्कम त्याच्याकरता लागते. ह्याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करावा. मध्ये सुपा परगणा परिसरात पण काही सहकाऱ्यांनी काही आंदोलन सुरू केलेलं होतं. त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बैठका सुरू केल्या होत्या. खरं तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये या 5 वर्षाच्या टर्ममध्ये जेवढी कामं झाली तेवढी मागं कधी झाली नाही, तेवढी कामं चाललेली आहेत. आणि त्याच्यातून आपण नवीन नवीन गोष्टी करतोय. आता सुप्याचं पण हॉस्पिटल
इतकं चांगल्या पद्धतीनं हॉस्पिटलचं तिथं काम चाललं आहे आणि ह्या सगळ्याच्या मध्ये मी अनेक महत्त्वाचे निर्णय ह्या पाण्याच्या बाबतीमध्ये घेतलेले आहेत. आज मला शिरसोफळच्याही परिसरातल्या काही लोकांनी निवेदन दिलीत. उद्याच 10 का 11ला माझी मीटिंग, मी त्याच्याकरता उद्या सुट्टी आहे. उभ्या प्रभू रामचंद्राचं अयोध्येला प्रतिष्ठापना आहे आणि त्या पद्धतीनं मोठा कार्यक्रम देशामध्ये सगळीकडं उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या उत्साहाच्या मध्ये खरं मी आणि एकनाथराव शिंदे पण आम्ही जाणार होतो आजच, परंतु आम्ही दोघांनी जाण्यापेक्षा एकनाथराव मला म्हणले की अजित सगळ्या मंत्रिमंडळाला मी घेऊन जातो. म्हणलं हरकत नाही आणि ती पुढची तारीख ठरेल त्यावेळेस तशा पद्धतीनं गेलं जाईल. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत. कांद्याचे प्रश्न आहेत, कापूस असेल, सोयाबीन असेल, वेगवेगळ्या प्रश्नाला सोडवणूक करण्याच्या करता आम्ही मार्ग करतो, कधी हस्तक्षेप करतो. ग्राहकालाही परवडलं पाहिजे, उत्पादकालाही परवडलं पाहिजे, अशा प्रकारचा आपला सगळ्यांचा प्रयत्न चालू असतो. साखर कारखाने सुरू आहेत, त्याच्यामध्ये काही ठिकाणी तर एवढं मागणी येते की दादा चारा छावण्या सुरू करा आणि त्या तिकडनं ऐक 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 होय होय बाबा, तर त्या माणसाला हेलिकॉप्टरमधनं फिरवलं ना तर कांद्याच्या पातीसारखे ऊस आहेत बऱ्याचशा भागात. बरं ठीक आहे, जिथं पाणी नसेल तिथं ताबडतोब टँकर सुरू करण्याच्या सूचना कालच प्रांताला दिल्यात. त्याच्यामध्ये मला वाटतं मासाळवाडीला, त्याच्यानंतर साहेबाच्या वाडीला आणि तरडोलीला होय बाबा, तुझा सल्ला घेऊनच चाललंय आता सगळं. तर त्याच्यामध्ये त्याला बसव रे, त्याला म्हणून नंतर मी बोलतो. त्या संदर्भामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. आता बघा, अख्ख्या महाराष्ट्रात एवढी कामं चालली नाही तरी आहे की नाही, अक्षरशः वळून टाकलं पाहिजे काय काहींना. म्हणजे खोटं नाही सांगत, मी पण महाराष्ट्रात फिरतोय, मी पण चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरतोय. काय अवस्था कुणाकुणाची आहे ज्या त्या जिल्ह्याची आणि त्या तालुक्यांची ते आम्ही पण बघतो. पण कसं असतं, कधी कधी आपल्या मराठीत म्हणतात जिथं पिकतं तिथं विकत नसतं, त्यातला प्रकार आहे आपला. जरा काहीच कोणाला वाटत नाही, सहज येतं. दादा 5 कोटीचा रस्ता द्या. कोटी म्हणजे आपण 5 लाख म्हणतो ना, लाखाचं त्यांना कोटी म्हणजे कोटी म्हणजे लाख वाटायला लागले. तुम्ही बघा, कुणाला विचारा बीडीओला किंवा आहेत ना, आपल्या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या गावांना किती कोटी रुपयाचा निधी आला. माझी एवढीच अपेक्षा असते, दर्जेदार काम करा, चांगलं काम करा, वाद घालू नका. इथं आल्यानंतर इतके वादाचे प्रश्न माझ्या पुढं भेटीच्या दरम्यान लोक सांगत असतात. मी पोलिसांना, प्रांत मामलेदार, बीडीओ ह्या सगळ्यांना सांगत असतो. आत्ताही कुणी मला महावितरणचे प्रश्न दिलेले आहेत, त्याच्यामध्ये पण मी सूचना देऊन ते ट्रान्सफॉर्मर किंवा बाकीच्या गोष्टी, इथं देखील सुनीलने मला ट्रान्सफॉर्मरची मदत मागितलेली होती, तो मिळाला. त्याच्यामुळं ह्या पंपाचाही विषय संपला आणि आजूबाजूच्या भागामध्ये देखील त्या ट्रान्सफॉर्मरमुळं सप्लाय चांगला व्हायला मदत त्या ठिकाणी झालेली आहे. अशा प्रकारची अनेक कामं चाललेली आहेत. आत्ता सन्माननीय शेतकऱ्यांनी, बळीराजांनी चाऱ्याच्या संदर्भातली मागणी केली. आपला ऑलरेडी बारामती तालुका महाराष्ट्रातले जवळपास 300 तालुक्यापैकी 40 तालुके दुष्काळी म्हणून जाहीर झाले. त्याच्यात आपला बारामती तालुका आहे. त्याच्यातून दुष्काळ म्हणून जाहीर झाल्यानंतर ज्या काही सवलती मिळतात त्या तर आपल्याला मिळणारच आहे. केंद्र सरकारकडनं ह्या 40 तालुक्याच्या करता 2600 कोटी रुपये आम्ही मागितलेले आहेत. त्यांची टीम येऊन पाहणी करून गेलेली आहे. त्या कमिटीचे प्रमुख हे अमित शहा साहेब आहेत, गृहमंत्री. त्या महोदयांना देखील आम्ही ही सगळी टीम गेल्यानंतर जाऊन भेटून कसा जास्तीत जास्त निधी आपल्या महाराष्ट्राच्या करता आणता येईल, आपल्या परिसराकरता आणता येईल. कारण आपण इंदापूर पण दुष्काळी जाहीर केला आहे, बारामती पण केला आहे, माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक पुरंदर पण केला आहे,
शिरूर पण असण्याची शक्यता आहे. असे महाराष्ट्रातले काही 40 तालुके आलेले आहेत आणि त्याच्यातनं मदत होईल. आत्ता सध्या आपले छत्रपती माळेगाव सोमेश्वर इकडं भीमा पाटस पण चालवायला दिलं, तिकडं श्रीराम पण चालू आहे, तिथं साखरवाडी चालू आहे, तिकडं शरवू चालू आहे, इकडं दौंड शुगर चालू आहे. असे बरेच कारखाने चालू असल्यामुळं सध्या वाढं हे अवेलेबल त्या ठिकाणी आहे. त्याच्यातून मुरघास हा अनेक लोकांनी केलेला आहे. आपल्याकडे जे काही पाणी मिळतं आहे जनाई, शिरसाई, पुरंदर आणि निराडावा कालवा, त्या पाण्यातनं आता थंडी संक्रांत झाल्यानंतर कमी कमी व्हायला लागती. अजून थोडे दिवसांनी त्याच्यामध्ये होळी आल्यानंतर कडवळं पण आपल्याला करता येतील. सध्या मकवान देखील आपल्याला करता येईल. अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला मदत कशी करता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न चालू आहे. त्याच्यामुळं आत्ता हनुमंतराव ते उद्याच्या दुपारच्या मीटिंगला मी कलेक्टरला पण बोलवलेलं आहे. तर चारा छावण्यांच्या संदर्भातली पण मला आठवण करा. पण हे सगळं होत असताना मला आजपर्यंतचा अनुभव आहे, ज्यावेळेस माझ्या बळीराजाकडे काहीच जनावराला खायला घालायला राहत नाही त्यावेळेस तो छावणीवर घेऊन येतो आणि मग काही काहींना वाटलं तर ते बाजार पण दाखवतात. अशाही प्रकारची परिस्थिती आहे. यंदा उन्हाळा कसा बरा जाईल ह्या प्रकारचा माझा प्रयत्न आहे. आपण जसं शक्य असेल तिथं शेततळी करा, ठिबकवर पिकं घेण्याचा प्रयत्न करा. अशा ह्या सगळ्या बाबी आहेत, अशा गोष्टी आहेत. मला असं वाटलं होतं इथं आता बाळासाहेब आहेत, पुरुषोत्तम दादा आहेत, की यंदाच्या वर्षी टनेज कमी बसेल. बाळासाहेब सगळीकडं अंदाज चुकलेत, सगळीकडे टनेज वाढलेलं आहे आत्तापर्यंत तरी. कदाचित खोडव्याला कमी होईल मला माहिती नाही, पण सगळ्यांचे अंदाज चुकले. मला वाटलं होतं की यंदा सीझन हा फेब्रुवारी एंडपर्यंत चालेल, परंतु तसं होणार नाही. मार्च एंडपर्यंत होईल. कदाचित सोमेश्वर कारखाना तर एप्रिलमध्ये देखील गेला तर आश्चर्य वाटायला नको, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपण समजतोय, परंतु घडतं वेगळं. मला असं वाटलं होतं त्याच्या आदल्या वर्षी पाऊस खूप पडलेला होता, त्याच्यामुळं जास्त पाणी मिळालं मग ऊस टनेज वाढेल. नुसतं पाऊस पडून टनेज वाढत नाही. जास्त पाऊस पडला त्या ऊसाच्या मुळ्याच्या ठिकाणी पाणी राहिलं तर त्या मुळ्या कुजतात आणि त्याच्यातनं टनेज घडतं. पण वेळेतमध्ये स्प्रिंकलरसारखा पाऊस पडला आणि आपलं पण नदीचं, लिफ्टचं, कॅनॉलचं पाणी आपण विहिरीचं, शेततळ्याचं देऊ शकलो तर त्याच्यातनं बाबांनो टनेज वाढतं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून कालच मला रमेश आप्पा थोरात, मी काल परवा ह्याला होतो श्रीगोंद्याला, तिथं कालच त्यांनी मला सांगितलं, दादा माझं टनेज ॲव्हरेज 86,032 110 टन निघालं. आपल्याकडं पण 110 टन एकरी काढणारे 72 शेतकरी आहेत. त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. मध्ये तुम्हाला आठवत असेल माझा नदीकाठचा शेतकरी एवढा हवालदिल झाला होता. मला केशवराव जगताप पण फोन करायचे, दादा काही करा पण त्या नदीला कसं बंधाऱ्यात पाणी येईल ते बघा. मी म्हणलं चर्चा करू नका, गप बसा, मी करतो काय करायचं ते. तुम्ही काय करता एवढं कोण काही. पण नंतर लोक गप्प बसली. ते निवेदन वगैरे द्यायचं काही गोष्टी त्यांनी थांबवल्या आणि आज बऱ्यापैकी पाणी केटीवेरला आहे. पण माझ्या त्या सांगवीच्या पलीकडनं तिथं काहीतरी हे आहे कत्तलखाना. त्याचं मला डुबल सांगत होते की दादा इतकी घाण येते की काही न सांगितलेलं बरं. असे म्हणजे एकीकडं आपण काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आणि काही जण कत्तलखाना असला पाहिजे त्याबद्दल दुमत अजिबात नाही, ज्याला स्लॉटर हाऊस आपण म्हणतो. पण काही ठिकाणी इतकं अत्याधुनिक स्लॉटर हाऊस असतं की वास देखील त्या ठिकाणी येत नाही. परंतु त्याच्याकरता थोडासा खर्च हा करावा लागतो. ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्या. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आज बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती मला आठवतं आहे एकदा पाटसवरून निघालो बारामती पर्यंत कुठं
आपल्याला लाईट पण दिसायचा नाही, काही वेड्यावाकड्या गोष्टी घडतील का असं वाटायचं. परंतु आता सोलापूर पुणे रोडवरून पाटस रोडला लागलं तर कुठलं गाव कधी गेलं कुणाला कळत पण नाही. अक्षरशः अशा पद्धतीचे रोड झालेले आहेत. ह्याही रोडला आता आपण काम करतोय, त्याहीबद्दल आपण काळजी करू नका. अजून ज्या काही असुविधा राहिल्या असतील त्याही करण्याचा प्रयत्न आहे. मार्केट कमिटीला ज्या विश्वासाने तुम्ही ह्या संचालक बोर्डाला निवडून दिलं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी खूप चांगल्या पद्धतीनं ह्या बोर्डाला विश्वासात घेऊन काम करेन. तशा पद्धतीची कामं आमची चाललेली आहेत. भाजीपाला असेल, फळं असेल, रेशीम उद्योग पण खूप चांगला आहे. ज्याला शक्य असेल त्यांनी त्याच्यातनं पण चांगले पैसे मिळतात. सिल्कला चांगली मागणी आहे. आज कर्नाटकामध्ये त्याच्यातून शेतकरी फार आर्थिक संपन्न झालेला आहे. त्याच्यामुळं ज्या भागामध्ये पाणी कमी पण तुतीची लागवड करता येईल तिथं तुम्ही तोही व्यवसाय करायला हरकत नाही. त्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करण्याचं काम बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती निश्चितपणे करेल, ही पण खात्री आपण बाळगा. अशा प्रकारे आपल्या मार्केट कमिटीचे वेगवेगळे उपबाजार ते पण चाललेले आहेत. परंतु आत्ताच एकाने निवेदन दिलं, सुपे उपबाजारातील अडतदार नवीन होणाऱ्या मार्केटमध्ये गाळे सवलतीच्या दरात द्या. या सवलतीनं तर माझं कंबरड मोडलंय. कुठंही लोकवर्गणी घेतली जात नाही, सगळं नाही. आता सवलत म्हणजे काय? आता फुकट देऊ का काय? मला तर काय कळलं. आत्ता यांचे गाळे विकले, सुनीलला विचारा. ते जनावरांचा बाजार आहे त्याच्यासमोर गाळे झाले 25 लाखाला गाळे घेतले, 25 लाख रुपयाला. आणि आता जुनी भाजी मंडई काढली, तिथं बघा आता कॉम्प्लेक्स मी उभा करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या इकडच्या बाजूला एक वसंतराव पवार नाट्यगृह होतं, तिथं पण काम चाललेलं आहे. ते सगळं काम झाल्यावर बघा गाळ्याचं काय परिस्थिती तिथं राहील. सुशोभीकरण काय केलंय तिथं पण वेगवेगळे छोटे छोटे गाळे 10 बाय 10चे. मी आता आरक्षणामध्ये हॉकर झोन पण टाकलेत. जो गरीब आहे त्याच्याकरता हॉकर झोनची गरज आहे. ज्या ज्या गोष्टी बाबांनो करता येतील त्या करण्याच्या करता मी आणि माझे सगळे सहकारी हे कटिबद्ध आहेत. याबद्दल काळजी करू नका. परंतु सध्या आरक्षणाचा मुद्दा हा पुढं आलेला आहे. अनेक समाजातली सहकारी आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. हा त्यांचा अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु तो कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसण्याच्या करता जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे ती घेण्याचा प्रयत्न एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार करतंय. एकनाथरावांनी तशा प्रकारचा शब्द दिलेला आहे. मागे आम्ही 2 वेळेला आरक्षण दिलं, त्यावेळेस ते एक हायकोर्टात टिकलं नाही, दुसरं सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. आणि म्हणून आम्ही आरक्षणाच्या विरोधात कुणीच नाही, कुठलाच पक्ष नाही, कुठलाच नेता नाही. परंतु कधी कधी कुणाच्याबद्दल एक वेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या त्या ठिकाणी जातात. जातीचा हे जे काही चाललंय ते पण आपण त्या बाबतीमध्ये नीटपणे समजून घेण्याची गरज आहे. आणि कालच एकनाथराव शिंदेंनी काल का परवा आव्हान केलेलं आहे की जे मुंबईला निघालेले आहेत सगळे, एक मराठा लाख मराठा सकल मराठा, ते सगळेजण मनोज जरांगे आणि त्यांचे सगळे सहकारी, त्यांनाही आव्हान केलं की बाबा एवढी टोकाची भूमिका घेऊ नका, जरा सबुरीनं घ्या अशा पद्धतीनं. कारण कुणीही राज्यकर्ते असले तरी कुणालाही राज्यामध्ये सुखशांती असावी, एक समाधानाचं वातावरण असावं, कायदा सुव्यवस्था चांगली असावी, हाच प्रयत्न प्रत्येकाचा त्या ठिकाणी असतो. आम्हालाही कुणाला त्याच्यामध्ये वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून बहुतेक महाराष्ट्रातले सगळेजण आरक्षणाच्या बाजूचे आहेत, हे पण आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. परंतु त्याच्यातनं दुसऱ्या कुणाला त्रास पण होता कामा नये, ही पण खबरदारी
आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती आहे. शेवटी प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा जरूर अधिकार आहे. लोकशाही पद्धतीनं आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लोकशाही पद्धतीनं मोर्चे काढण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही, हे पण मी अतिशय स्पष्टपणे आपल्या सगळ्यांच्या समोर नमूद करतो. कारण मी सुनीलला सांगितलं होतं की फीत कापतो आणि मी निघून जातो, पण त्यांनी माईकची व्यवस्था केली होती. साधारण काय चाललेलं आहे ते देखील तुम्हाला समजलं पाहिजे, ह्याकरता मी थोडा वेगवेगळ्या गोष्टीचा आढावा तुमच्यासमोर घेण्याचा प्रयत्न केला. आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने माझ्या बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उंडवडीकडे पठार पेट्रोल पंपाचं हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनीचा हा पंप आहे, त्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर दादांचा सन्मान.